हॅलो, मी हा व्हिडिओ ह्याच्याकरता बनवते आहे. सगळ्यात पहिले तर आम तृप्ती गायकवाड, समर्पण वधूवर सूचकमधील जी माझी मम्मी चालवते. ठीक आहे. सो हा व्हिडिओ मी तिच्या या बिझनेससाठी बनवला आहे की आपण बऱ्याचदा तिला बरेच जणांचे कॉल येतात आणि म्हणतात, मॅडम तुम्ही एवढी कॉस्ट का घेता, तुम्ही फ्री केलं पाहिजे, सेवाभावी आहे. सगळ्यात पहिले तर ती तिचा टाईम देते. ठीक आहे. आणि सेकंड गोष्ट म्हणजे फ्री हा शब्द ज्यावेळेस येतो ना, त्यावेळेस आपण काहीतरी मोजतो हे बघावं. मी एक एक्सपिरियन्स शेअर करते. मला काही दिवसापूर्वी आपलंच वधूवरांचा ग्रुप आहे, त्याच्यावर मी जस्ट मेसेज केला होता आणि मला काही दिवसांपूर्वी XYZ पर्सनने मेसेज केला. अँड तो कोणी व्यक्ती असेल तो मला म्हणाला की तुम्ही म्हणजे यू आर सर्चिंग फॉर द वर शोधतायत का वधू शोधतायत म्हणून. मग मी विचारलं की तुमची संस्था आहे का मॅरेज ब्युरोची. तर हो म्हणे, माळी समाजाची आमची संस्था आहे आणि आम्ही फुकटमध्ये काय म्हणतात लग्न लावून देतो. 400च्या वर मी लग्न लावले. म्हटलं वाव, दॅट्स ग्रेट. त्या व्यक्तीचं नाव आहे महेश माळी. ओके. आणि त्याने मला अप्रोच केलं त्याच्या मावस भावाकरता. त्याही व्यक्तीचं नाव महेश माळी. सो आय वॉज कन्फ्युज्ड की दोघांची नावं सेम कशीत. ओके. अँड यू कांट बिलीव. आणि ॲक्च्युली ज्या ग्रुपमधनं त्याने मला कनेक्ट केलं ना, तो आमचा एक फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तो ग्रुप चालवतो आहे तो आहे. त्याने काय केलं, बोलता बोलता हार्डली 2-3 दिवस मी त्याच्याशी कनेक्ट होते. देन त्याने सगळ्यात पहिले तर माझ्याकडे, बट ऑब्वियस मी बिझनेस करते म्हटल्यानंतर त्याने काही बिझनेस प्रपोजल आणले आणि दोन्हीही बिझनेस प्रपोजलमध्ये त्याने मला 2.5 लाख आणि 2 लाख इन्व्हेस्टमेंट सांगितली. ॲट दॅट टाईम मी त्याला तिथं नकार दिला आणि मी तोच विचार केला की ह्याला अजून म्हणजे हा अजून काय करू शकतो, मला ते बघायचं होतं. ओके. देन त्या व्यक्तीने काय केलं, त्याने मला काही फोटोज पाठवले. म्हणे मी ही संस्था आहे आमची, तर ह्या संस्थेच्या अंतर्गत मी आधार आश्रम करतो आहे आणि सावता महाराजांचं मंदिर बांधतो आहे. ही माझी जागा आहे आणि मंदिर मी बांधतो आहे. आणि ज्यावेळेस आणि हां, नुसतं तेवढंच नाही, त्यानंतर त्याने मला QR कोड पाठवला. मी त्याला पे केले सम अमाऊंट त्या QR कोडसाठी. माझ्याकडनं मेसेज बनवून घेतला त्याने. ओके. मग मला पण एक कुठंतरी विचार आला, यार साधा मुलगा दिसतो आहे, शेतकरी टाईपमधला आहे, सो त्याच्यावर थोडा विश्वास ठेवू शकतो. बट सांगलीतला आहे तो बाय द वे, अँड रोड कॉन्ट्रॅक्ट्स घेतो असं त्याचं म्हणणं आहे. पण मला नाही वाटत तो रोड कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे काही घेतो. 2 बंपर आहेत त्याच्याकडे, कारण मी बऱ्यापैकी त्याची चौकशी केली. त्याने लिटरली त्याचे वडीलही खरे नाही असं कळलेलं आहे मला. आणि त्याच्यानंतर एक मी म्हणजे त्या मेसेजमध्ये एक मी लिंक पाठवली होती व्हॉट्सअपची, त्याच्यामध्ये काही लोक ॲड झाले. त्यामध्ये त्यात एक व्यक्ती त्या माणसाला ओळखणारी निघाली आणि तिने डायरेक्टली सांगितलं, मॅडम ते मंदिर जे आहेत ना त्याला गव्हर्मेंटकडनं फंड भेटतो आहे आणि हा माणूस महेश माळी स्वतःच्या अकाउंटवर पैसे घेतो आहे. कॅन यू जस्ट इमॅजिन. माझ्याकडे त्याचे सगळे प्रूफ आहेत. ओके. मी त्याच्यावरती आता लिगल ॲक्शन पण घेणार आहे. बस मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, का आपण जे लग्न जुळवतात त्यांना पैसे का देतो, की कारण त्याच्यामुळे मान्य आहे की फसवणूक कधी कोणाची काय होईल नाही सांगता येत, पण ॲटलिस्ट आम्ही डायरेक्टली त्या मुलींच्या आईवडिलांशी कनेक्ट असतो. स्पेशली मला आहे ना, हे जे अबाव 30-32 आहे त्यांच्याकरता सांगायचं आहे. आजच्या कंडिशनला खरंच गरज आहे की हे जे सामाजिक संस्था आहेत जे लग्न जुळवतात त्यांच्याकडे रजिस्टर करणं. कारण मुलं मुली डिरेक्टली एकमेकांशी कनेक्ट होत आहेत आणि त्यांच्यामध्ये काय त्यांची देवाणघेवाण होते आणि त्यानंतर फसवणुकीचे प्रकार खूप वाढत चाललेले आहेत आणि ते लग्न जुळत पण नाही मेन म्हणजे. आणि जिथं फॅमिली इन्वॉल्ड असते ना तिथं ते मॅरेज होतं आणि ते टिकायलाही कुठेतरी मदत होते. तर आय होप सो मला जी माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची होती ती मी पोचवली आहे. अँड कोणाला खरंच अशी प्रोफाईल आली तर पहिले सावध राहा. आणि सगळ्यात पहिले तर पैसा जिथं इन्वॉल्ड होतो तिथे पुढे ते स्थळ नाकाराच डायरेक्टली, मी हे म्हणते. कारण येस, लग्नानंतर दोघं एकमेकांकरता फायनान्शियली सपोर्ट असतात, पण कधी त्यावेळेस त्या दोघांनी एकमेकांना ओळखणं गरजेचं आहे.
त्या मुलानेही त्या मुलीचा हात आयुष्यभर पकडेल का हे क्लिअर असणं गरजेचं आहे. ती मुलगी पण त्या मुलाकरता लाईफ टाईम असेल का हे क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणून येस, असे काही फ्री ग्रुप्स वगैरे असतील ना, तिथल्या प्रोफाईलवर जाऊ नका. जो व्यक्ती एक सम अमाऊंट देऊ शकत नाही त्याच्या लाईफ पार्टनर सर्च करण्याकरता, त्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवू शकतो आपण. थँक्यू.